न डरले मनी धर्मवीर, फुटले स्वनेत्र, तुटली जरी जीभ शीर. दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा, म्हणून उरात करूया शिवसिंह छावा. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी युगपुरुष देवपुरुष जन्माला येतात. पण आपल्या रक्ताच्या थेंबा थेंबापासून या हिंदू समाजाला जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केले. ज्याप्रमाणे आई वडिलांशिवाय मुलाला अस्तित्वच नाही, त्याचप्रमाणे या हिंदू समाजाचं अस्तित्व टिकवण्याचं कार्य छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानं केलंय. त्यामुळेच तुमच्या समोर विषय घेऊन येत आहोत, धर्मवीर बलिदान मास. धर्मवीर बलिदान मास. कशासाठी आणि मरावे कसे मी, कशासाठी आणि मरावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. लढू पांग फेडावया धर्मभूचे, लढू पांग फेडावया धर्मभूचे. आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे, आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे, आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे, आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. गो माता की जय. जय श्रीराम. काय मामा, काय चाललंय मग? आणि चाललंय तरी कुठं? काय नाही रे तात्या, चाकण मार्केटला जाऊन आलो जरा. काय हो मामा, काय ठिरं चालू असतात या पोरांची रोज रोज? काय माहित नाही बघ, पण रोजचं काहीतरी चालू असते. मग काय ते रोज आपलं मोठ्या मोठ्यानं बोंबलायचं. काय हे नवीनच ठिरं लावली त्यांनी. म्हणून मला काय म्हणायचंय, यांच्यातल्या एकाला तरी कळत असेल का की काय वाचतोय, त्याचा अर्थ काय आहे. नवीनच काहीतरी काढायचं आपलं. नाही तर काय करू म्हणे, महाराजांचं सुतक पाहतात. चप्पलच घालायची नाही, डोकलच करायचं, थोडाच काय बी करायचं, नुसती थेरं करायची. तात्या, अहो हे काही थेरं नाही, याला बलिदान मास असं म्हणतात. हा काय नवीन? बलिदान मास म्हणजे? तात्या,
अहो, ज्यावेळी औरंग्यानं छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं आणि 40 दिवस अत्याचार केले, तो एकमेव महिना म्हणजे बलिदान मास. आम्हाला सांगितलं जातं की ज्यावेळी औरंग्यानं संभाजी महाराजांना पकडलं तेव्हा त्यांना 2 प्रश्न विचारले होते. पहिला, की आमचे कोण कोण सरदार तुला सामील आहे, आणि दुसरा, आमचा सर्व खजिना तू कुठं लपवलायस त्याचा. पण कधीतरी विचार केलाय का आपण, तिसरा प्रश्न काय सांगितला जातो याचा? ज्यासाठी शंभू राजांवर 40 दिवस हाल हाल करून अत्याचार केले गेले, तो प्रश्न. आणि तो प्रश्न होता की धर्मांतराला तयार होतोस का? तुला सर्व संपत्ती देतो, पण तू धर्मांतराला तयार हो. आणि संभाजी महाराजांनी नेमका याच गोष्टीला विरोध केला. म्हणून त्या नालायक औरंग्यानं आपल्या महाराजांचा खूप अमानुषपणे छळ केला. त्यानं महाराजांची जीभ काढली, अंगावरची कातडी काढून गरम पाणी ओतलं, त्यांच्या डोळ्यात गरम तप्त सळा घातल्या, हातापायांची नखं काढली. आपल्या महाराजांचा असा विचित्र आणि अमानुष छळ झाला. आणि म्हणूनच तात्या, आम्ही महाराजांचा बलिदान मास पाळतो, महाराजांच्या या असीम त्यागासाठी. ठीक आहे, पण त्यानं काय साध्य होईल? तात्या, अहो, यानं बरंच काही साध्य होईल. यामुळं लोकांचं आपल्या धर्मावर असणारं प्रेम आणि त्याच्याबरोबर विश्वास सुद्धा वाढेल. ज्याप्रमाणे संभाजी राजांनी धर्मासाठी प्राण दिले, त्याचप्रमाणे आजची तरुण पिढी धर्म टिकवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी पुढे येईल. अहो, ते ठीक आहे, पण त्या वेळेला मोगलाई होती आणि म्हणून अत्याचार होत होते. पण आता कुठलाही मोगलाई नाना, अहो, त्या काळात जोर जबरदस्तीनं धर्म परिवर्तन केलं जायचं, आणि आज लोकांच्या नाईलाजाचा फायदा घेतला जातो आणि त्यांचं धर्म परिवर्तन केलं जातं. बस हा एवढाच काय तो फरक आहे. या आपल्याच डोळ्यांनी बघूया. या थकला वाजले. वय ना ग माय, आज अंग बी लय दुखतंय, अगं छातीत बी दुखतंय बघ. अरे पोट्या, मला बी कळतंय र. अरे पण याच्यावरच आपलं पोट आहे. वय, आपण तरी काय करणार? जाऊ दे, तू आराम कर. वय काय बाई, आज देवाच्या नावानं तुमचा किती धंदा झाला. अरे काय बाबा, देवाच्या किरपेनं 2 टायमाचं भेटतंय पोटाला. तुमचा देव पोटापुरतच देतोय तुम्हाला. अजून काय पाहिजे र माणसाला? बाई, तुझी अर्धी लाकडं स्मशानात गेली, पण या पोराच्या भविष्याचा काही विचार करशील की नाही? अरे बाबा, मग आता काय करायचं तू सांग. मी सांगतो ते ऐकशील का? काय? तू तुझा देव्हाऱ्यातला देव बदल, तुमचा देव सोडून आमचा देव धर. मग बघ कशी भरभराट होते ते. तुला चिक्कार पैसेही मिळतील. अरे बाबा, अरे काय बोलतोयस तू? असं कुठे देव बदलत्यात होय रे? नाही नाही नाही, हे काय जमणार नाही. ठीक आहे, पण बाई एकदा तरी विचार कर. आजपर्यंत गरिबी सोडून काय दिलं तुमच्या देवाने तुम्हाला?
आता जातो मी, पण मी परत येईन. तोपर्यंत तू विचार कर आणि मग सांग मला. काय गो बाई, काय झालं पोराला? काय सांगू बाबा, त्या दिवशी पोरग नाचता नाचता चक्करून पडलं. दवाखान्यात गेले तर डॉक्टरांनी सांगितलं पोराच्या छातीत होल हाय म्हणून. असं. आणि पुढे काय म्हणाले डॉक्टर? ऑपरेशन करायला लागल म्हणाले. पर 5 लाख रुपये लागतील. कुठून आणू रे इतके पैसे बाबा? तुला लागणारे पैसे मी तुला देतो, पण एका अटीवर. तुला तुझा देव बदलावा लागेल. काय? नाही रे बाबा, नाही नाही नाही, असं काय बाय बोलू नका. ठीक आहे, मग तुझ्या पोराला तू आता विसरून जा. तुला तुझा पोरगा हवाय की तुझा देव, हे तूच ठरव. ही पैशाची बॅग आणि हा कागद मी इथे तुझ्या समोर ठेवतो. विचार कर, अंगठा दे आणि पैसे घे. तुझा संपला रोज माणसाची भीती, तुझ्या पायाशी उभी वाट माझी. तुला मारू कशी हाक मला धाक गळा फेक तुझी नाही माझ्या हाती. लाचार होऊनी कधी ना जगावे, त्याहुनी विष देऊनी मरावे. पण अर्थात त्या मातेचा नाईलाज होता आणि त्यामुळेच तिने पैशांचा स्वीकार केला. पण या मातेप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही हिंदूवर अशी वेळ येऊ नये म्हणून आर्थिक तडजोड आणि धर्म मजबूत करण्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. त्यासाठी महाराजांचं बलिदान म्हणजेच बलिदान मास हा घराघरात पोहोचला पाहिजे. आजही काळीच फाटतं जेव्हा महाराजांचं बलिदान आणि त्यांच्यावर झालेला अत्याचार डोळ्यांसमोर येतो.
सरदार शामिल है तुझे? बता दे, कहां पे छुपा रखा है तुम्हारा खजाना? वरना मार मार के तेरे पूरे शरीर के चीथड़े चीथड़े कर देंगे हम. अरे जा, तुझ्यासारख्या कोल्ह्या कुत्र्याला घाबरत नसतो हा सिंहाचा छावा. तुझ्यात हिंमत असेल ना तर हात मोकळे कर आमचे. आई जिजाऊंची आण. आई तुला पाणी पाजलं तर संभाजी नाव नाही सांगणार. घाबर. बहुत मस्ती है तुझमें. जहांपना से कहकर सब मस्ती उतारनी पड़ेगी तुम्हारी. जहांपना मतलब वही औरंगजेब है ना, जिसे हमारे शंभू राजा ने दक्खन में आने के लिए मजबूर किया. और अब शायद यही दक्खन तुम्हारे उसी जहांपना की कवर बन जाएगी. खामोश. जहांपना के बारे में एक और लफ्ज निकाला तो तुम्हारी जुबान काट दी जाएगी. अरे जाऊन सांग तुझ्या त्या औरंग्याला, हा शिवाजी राजांचा मावळा आहे. आजपर्यंत कित्येक गनिमांना आम्ही आमच्या तलवारीनं पाणी पाजलंय. क्या कहते हो संभा? हमारी मेहमान नवाजी में कहीं कोई कमी तो नहीं रह गई? अगर कोई और सखम बखम, कोई और तकलीफ चाहिए तो बता देना. काश हमारी बात तुमने मान ली होती. अफसोस होना ही चाहिए. आमच्या अंगावर केलेला तलवारीचा एक एक वार मुघल सल्तनतीच्या बरबादीचं कारण ठरेल. औरंग्या संभा, हमें तो लगता है तुम्हारे साथ साथ तुम्हारा वो स्वराज भी खत्म हो जाएगा. गलत, बिल्कुल गलत. आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नवीन संभाजी तयार होतील, जे स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याला बादशाही विरुद्ध लढण्याचं बळ देतील. तुम्हारी इसी बात पर जान निसार है संभा. संभा, हम फिर भी कहते हैं हमारे साथ मिल जाओ. इस्लाम कबूल करो संभा. हा संभाजी 1000 वेळा जगून 1000 वेळा मरेल, पण हिंदू धर्म कधीही सोडणार नाही. या अल्लाह, सारी कायनात में अगर कोई धर्म है तो वो सिर्फ इस्लाम ही है. चुकतोयस तू. धर्म म्हणजे आस्था, आणि आस्था बदलता येत नाही. औरंग्या, तुला तर एवढंही माहित नसेल की दुसऱ्या धर्माची रक्षा करणं, इज्जत करणं हाच खरा धर्म आहे. ज्या क्रूरतेने तू आमची मंदिरं तोडलीस, आज जर हे हात मोकळे असते ना तर तुझं शीर आम्ही धडा वेगळं केलं असतं. औरंग्या, आमच्या डोळ्यात बघ. आमच्या डोळ्यात तुला मृत्यूचा भय नाही तर आई जगदंबा आणि छत्रपती शिवाजी महाराज दिसतील. औरंग्या, आमच्या डोळ्यात बघ. मुखर्रम, जीव सुरू. आग तो आज भी जल रही है इन आंखों में. बुझा दो इस आग को, बुझा दो. अरे थांब की औरंग्या, अरे थांब. असा पळतोयस कुठे?
जुबान को लगाम दो। अरे अरे देख क्या रहे हो, मारो इनको। हर हर महादेव, 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 हर हर महादेव। भीमाइंद्रायणी तेरी वधूतुळा संगमावरी मृत्युंजय संभाजी पाहुन मृत्यूही थिजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला संभाजी माझा समआले, संभाजी शिवबा समजगले, संभाजी सिंहासम गेले, संभाजी जगी अमर झाले। मरणाने तरी शरण ना करी स्वार्थाने लाचारना करी जीवन गेले रणांगणी हार नामानली करी दुःख सिंधू करुणी पार मारून शिवमय हा गागर पराक्रमाचा सागर सारा करुणेचा करुणेचा गगनाचा सह्याद्री आता अश्रूने भिजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है। अमर शंभू तू अमर हो गया, तेरी जय जयकार है। मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था। है दुनिया में दूसरा कोई जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था।